फ्रेंड्स, आज आपण करणार आहे व्हेजिटेबल पिझ्झा। पहिला आपण सगळ्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत। टोमॅटो, बीट, ढोबळी मिरची, कोबी सगळं आपण कापून घेतलेलं आहे। आता आपण कढई मंद आचेवरती गरम करायला ठेवली आहे। त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं तेल टाकूया। तेल टाकून झालेलं आहे आपलं। आणि आम्ही इथं मैद्याचे नाही तर गव्हाचे पिझ्झा बेस आणलेले आहेत। आता तेल गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये भाज्या टाकूया। भाज्या चांगल्या वाफवून घ्यायच्या। आता भाजी आपण टाकून घेतली आहे। ती आता परतत आली ना की आपण त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकूया। आज खूप दिवसांनी सुट्टीनंतर पिझ्झाचं बेत करायचं ठरवलं आहे। आपण त्यात बटर टाक। आता आपण 5 मिनिटं भाज्या वाफवून घेऊया। आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे। आता आपण भाज्या वाफवण्यासाठी ठेवल्या आहेत। आता आपण पिझ्झा बेसला सॉस लावून घेऊया। तुम्हाला माझी रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर करा। काढायचं कशात? आता या भाज्या आपण वाफवून घेतलेल्या आहेत। आता त्याच्यामध्ये आपण पनीर पण टाकूया। आता आपण ही वाफलेल्या भाज्या काढून घेतलेल्या आहे। आता आपण या कढईमध्ये बटर टाकूया। पनीर टाकूया आणि पनीर थोडेसे गुलाबी असे येलो कलरची होईपर्यंत वाफवून घ्यायचे। आता आपण ह्याच्यामध्ये वाफवलेले पनीर काढून घेतलेलं आहे। थोडंसं त्याच्यामध्ये आपण मीठही टाकलेलं आहे। आता आपण थोडंसं त्याच्यात लाल तिखट टाकूया। आता आपण या सगळ्या भाज्या करून घेतलेल्या आहे। आता आपण या पिझ्झा स्लाइस वरती या सगळ्या भाज्या टॉपिंग नीट लावून घेऊया। आपण ह्याच्यावरती थोडंसं बीट टाकूया। बीट टाकून झालं की आपण हे चीज घेतलेलं आहे ते आपण आता चीज खोलू। आपण चीज खोललेलं आहे। आता आपण चीज मस्तपैकी खिसून ह्याच्यावरती टाकूया। आता आपण कढई इथे ठेवलेली आहे। आता आपण त्याच्यावरती बटर टाकूया। आपण हे थोडंसं असं कढईला लावून घेऊया आणि आता आपण त्याच्यावरती हा जो आपण पिझ्झा त्याला टॉपिंग केलेले आहे म्हणजे ठेवूया। आता आपण हा जो पिझ्झा हे केलेला आहे त्याच्यावरती आपण हे झाकण ठेवून त्याला वाफवून घेऊया। आता आपण हा चांगला पिझ्झा ग्रिल करून घेतलेला आहे। आता आपण हे झाकण काढून तो बाहेर काढून घेऊया।
चीज टाकूया. हा पिझ्झा आता झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान फुगलेला आहे. टॉपिंग पण खूप भारी झाले आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू. बाय.